नुकतीच माझ्या एका व्हिडिओवरती एक कमेंट आली की मॅडम, वकील लोक हे आरोपींचं किंवा गुन्हेगारांचं वकीलपत्र का घेतात, त्यांच्या बाजूने खटले का लढतात किंवा त्यांना निर्दोष सोडवण्याचा प्रयत्न का करतात. आता सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारचा राग येणं हे अगदीच स्वाभाविक आहे. पण कायद्याच्या दृष्टिकोनातनं आरोपी आणि अपराधी याच्यामध्ये अक्षरशः जमीन आसमानाचा फरक असतो. बघा, एखादी व्यक्ती खरोखरच दोषी आहे की निर्दोष आहे हे ठरवण्याचा अधिकार मला, तुम्हाला किंवा सोशल मीडियाला नाहीये. तो अधिकार फक्त आणि फक्त सन्माननीय न्यायालयाला आहे. आता एक क्षणभर विचार करा, उद्या अचानक तुमच्यावरती किंवा तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीवरती बलात्कारासारखा किंवा खुनासारखा गंभीर गुन्ह्याचा खोटा आरोप झाला. तुम्ही निर्दोष आहात, पण घटनेच्या वेळचे काही सीसीटीव्ही फुटेजेस आहेत किंवा काही लोकांचा गैरसमज झाला. यामुळं संपूर्ण समाजानं, मीडियानं आणि तुमच्या नातेवाईकांनी तुम्हाला आधीच गुन्हेगार म्हणून ठरवून टाकलं. अशा वेळेला तुमची मनस्थिती काय बरं असेल? तुम्हाला न्यायालयामध्ये स्वतःचं निष्पापत्व सिद्ध करण्याची आणि आपली बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी की नको? नक्कीच मिळायला हवी. आणि ही संधी मिळवून देणं म्हणजे वकिलांचं कर्तव्य असतं. आता काही लोक असं विचारतील की पण ज्यांचे अपराध आहेत, जे उघड उघड आहेत, त्याचं काय? याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे 26/11चा दहशतवादी अजमल कसाब. तो गुन्हेगार आहे हे अख्ख्या जगाला माहीत असून सुद्धा भारतानं त्याला वकील दिला. का? कारण जर त्याला वकील दिला नसता तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताच्या न्यायव्यवस्थेवरती प्रश्न उपस्थित झाले असते. कायद्यातील निसर्ग न्यायाचा नियम म्हणजे दुसऱ्या बाजूला सुद्धा ऐकून घेतलं पाहिजे, या तत्वाचं पालन करून कसाबला फाशी दिली गेली. त्यामुळे संपूर्ण जगासमोर आपल्या लोकशाहीची आणि कायद्याची ताकद सिद्ध झाली. जसं एका डॉक्टर समोर आलेला रुग्ण जो आहे तो चांगला माणूस आहे की वाईट माणूस आहे हे न पाहता डॉक्टर त्याच्यावरती उपचार करतात, अगदी तसंच न्यायालयासमोर प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार देणं हे वकिलांचं व्यावसायिक आणि घटनात्मक कर्तव्य असतं. वकील आरोपीला वाचवण्यासाठी नाही तर कोणत्याही निरपराधाला शिक्षा होऊ नये यासाठी उभा असतो. आणि जो खरोखरच दोषी आहे त्याला कायद्यानुसार योग्य ती शिक्षा व्हावी हे पाहण्यासाठी उभा असतो. त्यामुळं वकिलांना केस लढणं म्हणजे गुन्ह्याचं समर्थन करणं नसतं, तर न्याय प्रक्रियेचा समतोल राखणं असतं.